इलेक्शनला बसून मला मला ते पेपर आहे पण त्याचा त्रास आहे म्हणून हटणारच नाही इथं बसूनच क्लिप आहे दाबा ना असं हे करा आम्ही बोला इथल्या वाळकाडीतली महिला आहे, इतक्या त्रस्त झालो आहोत ना पाण्याने. अक्षरशः आम्हाला रोज प्यायला एक हांडा सुद्धा पाणी भेटत नाहीये. माहिती आहे का भांगरवाडी इथं तुम्ही आमच्या बरोबर चला मुलाखत घेऊ नका, तुम्हाला दाखवतो कुठून पाणी भरतोय. वळकायची विहीर आहे, इथं टाकी आहे, उपसा आहे तो आमचा. किती साचलेलं पाणी किती दिवसाचं माहिती का, अक्षरशः शेवळ साचते त्याला खाली 2-3 दिवसानंतर. इतकं घाणेरडं पाणी आम्ही वापरतोय आणि पिण्याला आम्ही अक्षरशः जार वगैरे मागवतो. हे जार परवडतात का आम्हाला? आणि कामधंदा करणाऱ्या महिला आहेत, 4 कोस पाणी आणणार का कामाला जाणार नाही, कामाला गेलं तर खाणार का आम्ही? आज सांगा तुम्ही किती खेडेपाडचे लोक सुधारले ते, पण ही वस्ती अजून सुधारलेली नाहीये. शहरालगतचं गाव आहे, अक्षरशः लोक हसतात ते माहितीये का, तुमच्या इथं पाणी नाहीये पाणी नाही. अरे सिटीला लागून येतं आपण तरी अजून पाण्याची सुविधा नाहीये का? किती दिवसात प्रश्न सुटणार का? नुसत्या मुलाखती घेऊन काहीच होणार नाहीये. वेळोवेळी आम्ही ग्रामपंचायतीला पण सांगतो पण त्यांच्या पण हातात नाहीये हे माहितीये का. काय असेल तर तुम्ही त्याची लवकरात लवकर कारवाई करा. आता आमची सहनशक्ती संपलेली आहे पाण्याची. तुम्हाला माझं नाव सविता सतीश टेमगरे, इथली रहिवाशी मी. अक्षरशः भांगरवाडीतनं पाणी आणतो आम्ही कॅन्डांनी, 4-4 कॅन्डांनी पाणी व्हावं लागते. उद्या ऍक्सिडेंट वगैरे झाला तर काय करणार?